शिंदे फडणवीस सरकार सध्या राज्यात अस्तित्वात आहे आणि एका पाठोपाठ एक अनेक निर्णय आम्ही घेत आहोत असं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगतात। डीपीडीसीचा जो सध्या जो फंड असतो त्यामधला बराचसा जवळपास 17 ते 19 कोटीचा फंड जो आहे अमोल कोल्हे जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघाला सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। त्याबद्दल त्यांनी ट्विट करून समर्थन दर्शवलं, धन्यवाद एका तऱ्हेने मानलेले। आपल्यासोबत खुद्द अमोल कोल्हे आहेत। हे सरकार गतिमान असे वाटतं का? आधीचं सरकार नव्हतं? बरेच दिवस या अनेक कामांना स्थगिती होती आणि ही जी कामं मागितली जातात जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ही सगळी लोकांची कामं आहेत आणि ती जी मागणी केली होती ती जी मागणी पूर्ण झाली त्याबद्दल पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख असतात आणि त्यामुळे पालकमंत्र्यांचा आभार मानणं, मला त्याच्यात राजकारण काहीच नाहीये। आपण वास्तविक जर लक्ष दिलं तर आज माननीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारानंतर आमदारांचा जो स्थानिक विकास निधी आहे ना तो 5 कोटी रुपये आणि केंद्राकडून खासदारांना जो स्थानिक विकास निधी मिळतो तो 6 विधानसभा कार्यक्षेत्रात येऊन सुद्धा तो सुद्धा 5 कोटी रुपये। त्यामुळे या कामांसाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून राज्य सरकारकडे ही मागणी सातत्यानं सगळेच लोकप्रतिनिधी करतात। त्याच पद्धतीनं ही कामं आधी सांगितली गेली होती, त्यानंतर स्थगिती आली होती आणि आता सरकार बदलल्यानंतर ती स्थगिती मधल्या काळात जी होती ती उठवली आणि माननीय आत्ताचे पुण्याचे जे पालकमंत्री आहेत चंद्रकांतदादा पाटील यांनी या कामांना मंजुरी दिली। माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या विकासाची जी कामं आहेत ती मार्गी लागतात, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख या नात्यानं मी पालकमंत्र्यांचे आभार मानले। यामध्ये दुसरे कुठलेही अर्थ काढायची काहीच गरज नाही। तुम्ही म्हणतात की कामं पेंडिंग होती खूप, आधीचे पालकमंत्री अजितदादा पवार तेवढंसं लक्ष देत नव्हते का? कामं पेंडिंग होती असं माझं म्हणणं नाही, कामांना स्थगिती होती। नवीन सरकार आल्यानंतर मागच्या सरकारनं ज्या ज्या कामांना मंजुरी दिली होती या कामांना नवीन सरकारनं स्थगिती दिली होती, ती स्थगिती फक्त उठली आहे। यामध्ये आधीचं सरकार आणि माननीय अजितदादांच्या कार्यपद्धतीविषयी सगळ्यांना ठाऊक आहे आणि किती गतिमानतेनं अजितदादांचा एकूण संपूर्ण कारभार चालत होता, किती बारकाईनं त्यांचं संपूर्ण पुणे जिल्ह्याकडं उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राकडे लक्ष सगळ्यांना ठाऊक आहे। त्यामुळे या कुठेही याचा बादरायण संबंध कृपया जोडायचा आपण प्रयत्न करू नका, कारण नवीन सरकार जे आलं आत्ताचं शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर या सरकारनं आधीच्या सगळ्या मंजुऱ्यांना स्थगिती दिली होती आणि त्यातली स्थगिती उठली तर ही कामं म्हणजे स्थगिती देणारही सरकार हेच आहे आणि आता स्थगिती उठवणारं सरकार हे आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये आधीच्या सरकारच्या गतिमानतेचा आणि यांचा काहीही हे नाहीये। तुमच्या विभागातली तुमच्या मतदारसंघातली नेमकी ती कोणकोणती कामं होती जी या डीपीडीसीच्या फंडमध्ये मंजूर झालेली जी प्रलंबित होती आतापर्यंत? आता डीपीडीसीच्या फंडमध्ये छोटी छोटी कामं असतात, अनेक रस्त्यांची कामं असतात, नगर विकासच्या संदर्भातली काही कामं असतात, शाळांच्या कंपाऊंड वॉलची कामं असतात, ही अशी अनेक कामं आहेत जी आता ती मंजूर झाली। किती दिवसापासून किंवा वर्षापासून प्रलंबित होती जी कामं जी आता? आपण कृपया समजून घ्या, पहिल्या वर्षी माननीय अजितदादा पवार पालकमंत्री असताना डीपीडीसीच्या माध्यमातून एकूण 67 कोटी रुपयांची कामं ही शिरूर लोकसभा मतदारसंघात झाली। त्याच्या पुढच्या वर्षी कोविडमुळे हे सगळ्या गोष्टी हे फंड्स वळवण्यात आले आणि तरीसुद्धा माननीय अजितदादा पवार पालकमंत्री असताना जिल्हा नियोजनच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 19 ते 21 कोटी रुपयांची कामं आली होती आणि ही आणखी नवीन कामं आहे। त्यामुळे ही गोष्ट सातत्यानं सुरू असते, म्हणजे ही कामं खूप वेळ प्रलंबित होती म्हणून ती नाही असातला भाग नसतो। ही कामं सातत्याने सुरू असते, ग्रामस्थांची मागणी असते, स्थानिकांची मागणी असते आणि या मागणीच्या संदर्भात ती मागणी पोत केली जाते आणि त्याला ती मंजुरी आली। ही इट्स अ सिम्पल प्रोसेस। त्याचबरोबर पण चर्चा अशी रंगू लागली की तुम्ही भाजपच्या जवळ जात आहात का? कारण का अमित भाई शहांना तुम्ही जाऊन भेटता दिल्लीमध्ये, तर ही जी जवळीक आहे हा ट्विटचा एक भाग आहे का? मला वाटतं की हे उगाच काहीतरी चर्चा घडवल्या जात आहेत। मुळात मी माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांना भेटलो, याचं स्पष्टीकरण मी अनेक वेळा देऊनही झालेलं आहे की शिवप्रताप गरुडजेफ हा जो सिनेमा आला होता त्या सिनेमाच्या संदर्भात मी भेटलो होतो। 2 सातत्यानं मागण्या माझ्या आहेत, त्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर भगवा लागावा, शिवनेरीवर रोपवे व्हावा आणि त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जाज्वल्य इतिहास आहे तो त्याचं एक स्पेशल स्क्रीनिंग त्या सिनेमाचं हे दिल्लीमध्ये व्हावं, एवढाच एक साधा सरळ उद्देश होता आणि याचं मी स्पष्टीकरण त्याच वेळी दिलेलं आहे। त्यामुळे त्याची चर्चा आणि याची काही संबंध लागत नाही।
त्याचबरोबर भाजप प्रदेशावरून हवा पाण्याबद्दल शेतकऱ्यांना सांगण्याची गरज नाही असं तुम्ही जेव्हा म्हणता, नेमकं काय तुम्हाला म्हणायचं? एक खूप साधं सरळ स्टेटमेंट आहे की ही आकारण जी चर्चा होतीये, लोकसभा निवडणूक ही 2024 साली आहे आणि त्याला एक आपण ज्याला फ्रेज म्हणतो, ही फ्रेज मी कालच्या एका बाईटमध्ये सांगितली होती की शेतकऱ्याचा पोरगा आहे त्यामुळे उगाच औत खांद्यावर घेऊन फिरत नाही, आभाळ आणि वारा हे बघून शेत नांगरायला घेतात. त्यामुळे एवढ्या लवकर आकारण या चर्चा आणि या वावड्या उठवणं, खरं तर याच्यामध्ये काहीच तथ्य नाहीये. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं 5 वर्षांसाठी ही जबाबदारी दिलेली आहे आणि त्या दृष्टीनं जास्तीत जास्त प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मार्गी लागावेत यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या लोकसभेतल्या गटनेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली मी कार्यरत राहणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणजे जर तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रकल्प बघत असाल तर अनेक वर्ष ही गोष्ट प्रलंबित होती, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची. आज हा अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या टेबलवर याची फाईल आहे. किंवा पुणे नाशिक हायवेचा जो विषय आहे तो एलिव्हेटेड कॉरिडॉर हा जो आहे, हा एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठीची पीएमसी अपॉइंट झालेली आहे. पुणे म्हणजे वाघोली ते शिरूर या 18 लेनच्या फ्लायओव्हरची पीएमसी अपॉइंट झालेली आहे. त्याचा डीपीआर बनेल आणि एकदा डीपीआर बनला की त्याचं काम सुरू होईल. त्यानंतर जे 5 बायपासेस होते, हे 5 बायपासेसचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना तळेगाव चाकण शिक्रापूर जो खूप या ट्रॅफिकच्या समस्या आहेत, कारण फार मोठा इंडस्ट्रीयल बेल्ट आहे आणि तिथे ट्रॅफिकची ही समस्या खूप मोठी आहे. आता त्याच्याही एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठीच्या पीएमसीची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे. मग हे प्रकल्प मार्गी लावणं मला वाटतं हे जास्त प्राधान्य आहे माझं. त्याचबरोबर चर्चा अशी रंगते की राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमामध्ये अमोल कोल्हे का दिसत नाहीत, किंवा गुजरातची जेव्हा प्रचारची यादी बनते तिथे जाणाऱ्यांची तिथेही दिसत नाहीत, मग ते असतात कुठे? असे किती कार्यक्रम नसतात अमोल कोल्हे, त्याची यादी मला एकदा द्या. कसं होतं, एक चर्चा घडली ते कानोकानी असतं, एक खेळ खेळतो ना आपण की एक जण दुसऱ्याच्या कानात बोलतो, दुसरा त्याच्या कानात बोलतो, तिसरा त्याच्या कानात बोलतो. म्हणजे हीच गंमत कित्येक दिवस सुरू आहे. म्हणजे माझ्याशी आज तुम्ही पहिल्यांदा आपण बोलतो आहोत, पण या संदर्भातल्या बातम्या येत राहतात. शिर्डीच्या अधिवेशनाला मी नव्हतो, त्याचं कारण माननीय आमच्या प्रांताध्यक्षांनी सुद्धा सांगितलं. त्यावेळी माझी डेंटल सर्जरीचं हे होतं आणि त्यानंतर कोणता कार्यक्रम आहे की ज्याला मी उपस्थित नाही, ही इतकी साधी सरळ गोष्ट आहे. त्यामुळे मला वाटतं उगाच कुठल्या तरी चर्चांना हे देणं, आणि जो तुम्ही स्टार प्रचारकांच्या यादीचा जो मुद्दा सांगितला, ही यादी तयार करणं माझ्या हातात नाही, तर त्याचं उत्तर मी कसं देऊ? इतकं साधं सरळ गणित आहे. तुम्ही कानोकानी बोललं जातं, तुम्ही कधी कुणा दुसऱ्याच्या कानात तर काही बोलत नाही आहात, त्यामुळे कदाचित हे सांगा. मला सांगा, मुळात मला दुसऱ्याच्या कानात काही बोलण्याची काही आवश्यकताच नाहीये. त्यामुळे मला वाटतं या अकारण उडणाऱ्या वावड्या आणि अफवा यापेक्षा जनतेचे प्रश्न, लोकांचे प्रश्न, माझ्या मतदारसंघाचे प्रश्न ते मार्गी लावणं हे माझं प्राधान्य असलं पाहिजे आणि ते प्राधान्य घेऊनच मी पुढे चाललेलो आहे. त्यामुळे आज तुम्ही बघत असाल तर हे जे मी आधीचे प्रकल्प सांगितले, त्यानंतर इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल, त्यानंतर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल, या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा सातत चालू आहे. ESICचं हॉस्पिटल जे चाकणमध्ये होतंय, हाही पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून जितके जास्तीत जास्त प्रकल्प हे संसदेतला लोकप्रतिनिधी म्हणून मला करता येईल तेवढा माझा प्रयत्न असणार आहे. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2-3 प्रश्न आहे सध्या जे चर्चेत आहेत. त्याच्यामध्ये पहिला सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो महाराष्ट्र आणि कर्नाटकचा जो सीमावाद आहे, त्यावर सध्या जे तिथले कर्नाटकचे मुख्यमंत्री जे बोलत आहेत मुंबई, की आम्ही सोलापूर अक्कलकोटवरही जे दावा करतात ते सांगलीच्या 40 गावांवरही दावा करतात. हे जे दावे एका पाठोपाठ येऊ लागलेले आहेत, भाजपचं सरकार इकडे, भाजपचं सरकार तिकडे. पण हे सध्या सुरू आहे, तुम्ही सुद्धा केंद्रात म्हणजे तुम्ही ते दिल्लीत आहात, खासदार आहात, याबद्दल काय म्हणणं सध्या जे सुरू आहे? बघा, ही साधी सरळ भूमिका आणि ती कालच आदरणीय पवार साहेबांनी अगदी सुस्पष्ट केलेली आहे की बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी हल्ल्यासह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. ही तिथल्या ज्या सगळ्या मराठी भाषिकांची जी भावना आहे, ही भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची आहे. आणि माझी तर विनंती आहे की माननीय उपमुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, शिवाय सर्वोच्च न्यायालयामध्ये हा प्रश्न प्रलंबित असताना अकारण या गोष्टींना हवा देऊन मग महागाई असेल, बेरोजगारी असेल, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान असेल, या सगळ्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. नाहीतर माननीय उपमुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यांचं दिल्ली दरबारी फार मोठं वजन आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. हे समन्वयाने एक स्पष्ट भूमिका यायला हवी. आणि इथे मला तर वाटतं महाराष्ट्र म्हणून आपण सगळे जर एक राहिलो तर पक्ष ही सुद्धा गोष्ट येत नाही.
त्यामुळे अकारण या सगळ्या स्टेटमेंट्सनी मूळ जे प्रश्न आहेत, आज देशासमोरचे प्रश्न आहेत, राज्यासमोरचे प्रश्न आहेत, याच्यावरून लक्ष विचलित करण्याचा तर प्रयत्न होत नाही ना, अशी शंका यायला जागा आहे. त्यावर शेवटचा प्रश्न हा की सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजावरून पण सुद्धा एक वाद आहे. तिथे जेव्हा भाजपचे प्रवक्ते एक स्टेटमेंट करतात, राज्यपालांनी एक स्टेटमेंट केलं होतं, त्यामुळे वारंवार असे जे स्टेटमेंट्स येत आहेत आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांवर, त्याकडे कशा पद्धतीने बघा? छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी कोणतंही वावगं स्टेटमेंट हे कधीही खपवून घेतलं जाणार नाही. जेवढं मी आपल्या माध्यमातून पाहिलं, या संदर्भात सर्वांनी आवाज उठवला होता. मी सुद्धा याच्या संदर्भातली माझी भूमिका ही स्पष्ट केली होती. आणि महामहिम राज्यपाल हे अत्यंत जबाबदारीचं पद आहे, त्यामुळे त्यांच्याकडून त्या जबाबदारीची अपेक्षा असणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी सुद्धा या विषयीचं स्टेटमेंट दिलेले, उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा याविषयी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. एक शिवभक्त म्हणून माझी हीच भावना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता असल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज आमची ओळख असल्यामुळे, आमचं आराध्य दैवत असल्यामुळे कोणीही खपवून घेणार नाही आणि कुणीही अकारण त्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न करू नये, इतके साधं, स्पष्ट आणि रोखठोक माझं मत आहे. राज्यपालांना हटवण्याची मागणी सगळेच करतात. स्वतः उदयनराजे भोसले बोलतायत, इतर पक्ष जे आहेत किंवा सर्वसामान्यांमधून भावना येते. खासदार कोल्हेंना काय वाटतं? ही प्रत्येक शिवभक्ताची भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान हा खपवून घेतला जाणार नाही. आणि जर हे वारंवार कोणी करत असेल तर त्यावेळी प्रत्येक शिवभक्ताची ती भावना आहे. त्यामध्ये खासदार अमोल कोल्हे वेगळे नाहीच आहेत. हटवलं गेलं पाहिजे पदावर. हे बघा, मुळात ही मागणीच यासाठी आहे की हो, राज्यपालांना जर हे जबाबदारीचं पद असताना ती जबाबदारीची जाणीव ठेवलं जात नसेल तर ही मागणी रास्तच आहे, हटवलं गेलं पाहिजे. पण त्याचबरोबर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की मी जसं सीमा प्रश्नाविषयी म्हणालो तसंच ऐतिहासिक संदर्भांविषयी सुद्धा आहे. या प्रतीकांच्या सगळ्या गोष्टींमध्ये या अशा वारंवार केलेल्या विधानांमुळे मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा तर हा एक प्रयत्न नाही ना, अशी शंका याला खरोखर जागा राहते. धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अमित शिगवणसह समीर भिसे, TV9 मराठी, मुंबई.